कधी कधी असं होतं ना की वेळ कमी असतो आणि झटपट काहीतरी असं बनवायचं असतं जे सगळे आवडीने खातील. तर ही तशीच रेसिपी आहे. 1 कप यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे. यानंतर 2 चमचे दही घातलं. दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल किंवा आंबटपणासाठी थोडीशी आमचूर पावडर घातली तरी चालेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये जिरं, मोहरी घातली, उडदाची डाळ, चण्याची डाळ घातली, कढीपत्ता घातला, याबरोबरच हिरवी मिरची घातली. सगळं तेलावरती छान परतून घेतल्यानंतर यामध्ये हिंग घातला चिमूटभर, कांदा घातला. याबरोबरच इथे आता मी भाज्या घालते. यामध्ये गाजर, कोबी आणि मी शिमला मिरची घातली. ह्या भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्यात. यामध्ये लाल तिखट किंवा इथे मी चिली फ्लेक्स घातल्यात. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. भाज्या इथे सॉफ्ट झाल्यात. या तयार केलेल्या पिठामध्ये काढून घ्यायच्यात. सगळं मिक्स करायचं आहे. आता याची धिरडी किंवा पॅनकेक्स आपण बनवून घेणार आहोत. अगदी पौष्टिक रेसिपी आहे, झटपट तयार होते. साहित्यसुद्धा सगळं घरी उपलब्ध असेल असंच यामध्ये वापरलं आहे. तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे छान क्रिस्पीपणा येतो. तर नेहमीच्या साहित्यामध्ये झटपट सगळे खातील अशी मस्त अशी ही नाश्त्याची रेसिपी तयार झाली आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.